पक्षाकडून तसेच मित्र पक्षाकडून आपण आज शुभारंभ नारळपूर या ठिकाणी प्रचाराचा केलेला आहे, काय सांगाल? स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या अंतर्गतामध्ये आज नेवासा नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षाने मिळून प्रचाराची सुरुवात आज इथे केलेली आहे। मी जाहीरपणे आभार सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी, तरुण मित्र यांचे मानू इच्छितो की फार मोठा प्रतिसाद त्यांनी आज या प्रचार शुभारंभाकरता दिलेला आहे। ते आभार मानत असताना हा क्रांतिकारी शेतकरी हा स्थानिक पक्ष आहे। कालच सर्व उमेदवाराची अर्ज मागे घ्यायची कोर्टाच्या मध्ये कालची शेवटची तारीख होती। 17 उमेदवार आणि 18वा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्षाने आम्ही दिलेले आहेत। तरुण उमेदवार आहेत, अनुभवी उमेदवार आहेत आणि तरुण आणि अनुभवी उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। काल आपल्यावर अशी टीका करण्यात आली की ते अपक्ष जरी लढले तर पुढे चालून ते आमच्यात सामील होणार आहेत, काय सांगाल? मी कालची क्लिप काही ऐकली नाही, आपणच मला ती सांगितली, नंतर मी माहिती घेतली। तर माझ्या दृष्टीने ही टीका अजिबात नाही, कारण याच्यापेक्षा खूप खालच्या पातळीवरची टीका माझ्यावरती झालेली आहे। मी नेवासकरांना आज या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो की जाहीर ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस मी बोलेल, परंतु मी जे बोलेल ते कुणावरतीही टीका करणार नाही, फक्त विकासावरती, संघात्मक बाबतीवरती आणि शहरामध्ये शांतता राखण्याकरता आणि शहराला पुढे घेऊन जाण्याकरताच मी बोलेल, विचार मांडेल। आणि मला खात्री आहे की नेवासा शहरातला मतदार हा सुज्ञ आहे। अजून अनेक टीका टिप्पण्या माझ्यावरती होणार आहेत, परंतु नेवासा शहराच्या विकासाच्या बाबतीत कोण काय बोलतं, कोणी काय काम केलेलं आहे आणि कोण नक्की करू शकतं याच्यावरतीच मतदार नेवाशातला हा मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। सुजय विखे यांनी काल एक विधान केलंय का आमच्या गाडीमध्ये जागा नाही, अनेकांना इकडे यायचे, त्यांनी तुम्हाला उद्देशून एक विधान केलंय। मी तेच सांगतो की ही टीका मी मानत नाही, याच्यापेक्षा खूप वाईट आणि खूपच खालच्या पातळीवरच्या टीका स्थानिक लोकांनी जिल्ह्यातल्या केलेल्या आहेत। मी मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो। या टीकेकडे दुर्लक्ष करून मी माझं लक्ष फक्त या निवडणुकीकडे दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की कितीही टीका झाली, कितीही आरोप झाले तरी देखील आमचे 17चे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 18वा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल।